कॅमेरामॅन धनंजय दारंटेसह मी मनोज जरांगे पाटील। माझ्या कॅमेरामॅनला मी सांगतो की त्यांनी हे दृश्य कॅमेरामॅनने माझ्या सगळीकडे दृश्य दाखवावेत सगळे। आणि हा समुदाय बघा छोट्या लेकरांपासून जर आपण पाहिलं तर मागच्या 6 महिन्यापासून महाराष्ट्रासह देशभरामध्ये फक्त मनोज जरांगे पाटील यांचीच हवा आपल्याला दिसते। सोशल मीडिया असो, टीव्ही चॅनल असो, या सगळ्या माध्यमावर फक्त मनोज जरांगे पाटील यांचं नाव आणि यांची चर्चा आपल्याला मागच्या 6 महिन्यापासून मोठ्या प्रमाणात बघायला आणि ऐकायला मिळते। कारण की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण याविषयी सुरू केलेला जो लढा आहे त्याला संपूर्ण महाराष्ट्रामधून आणि देशामधून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय। राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या जोरदार लाखोंच्या सभा सुद्धा पार पडल्यात, त्याला मोठा प्रतिसाद सुद्धा मिळतोय। याच माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काही पत्रकार सुद्धा जोडले गेले आणि पहिल्यापासून मनोज जरांगे पाटील हे पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नाला सडेतोड उत्तर सुद्धा देताना आपल्याला दिसलेले आहेत। पण मात्र मनोज जरांगे पाटील यांचा जो मोर्चा आहे तो मुंबईच्या दिशेने निघालेला आहे आणि पुण्याजवळ गेलेले असतानाच एका पत्रकाराने मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारले। पण मात्र या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हेच पत्रकाराच्या भूमिकेत दिसले आणि एका पत्रकाराचीच मुलाखत घेतली। ते नेमकं काय म्हणाले बघा हा व्हिडिओ। मनोज जरांगे पाटील बोलतोय, आज मी या रॅलीमध्ये सहभागी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या या विराट आणि अफाट अशा रॅलीमध्ये सहभागी। इतका अभूतपूर्व प्रतिसाद की शब्दच नाही आहेत, इतका अभूतपूर्व प्रतिसाद। माझ्या कॅमेरामॅनला मी सांगतो की त्यांनी हे दृश्य कॅमेरामॅनने माझ्या सगळीकडे दृश्य दाखवावेत सगळे। आणि हा समुदाय बघा छोट्या लेकरांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत ताकदीनं या मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून माझा मराठा समाज ताकदीनं एकत्र आलाय। ही शक्ती आणि ही एकजूट आता कधीच फुटणार नाही आणि तिला कोणाचे दृष्टसुद्धा लागणार नाही। मी आपल्यासोबत केंडे साहेब त्यांना विचारू, तुम्हाला कशी वाटली ही रॅली? अतिशय उत्तम प्रतिसाद तुमच्या रॅलीला आहे, प्रचंड असा प्रतिसाद आहे। मात्र मी तुम्हाला आता ज्यावेळेस ऐकत होतो ना त्यावेळेस हे म्हणतोय की आमच्यासोबत बोलून बोलून तुम्ही हे पक्के पत्रकार झालेत आणि पत्रकारांचे जेवढे कठीण उत्तर आहेत तेवढे तुम्ही देतात। थोडंसं आमच्या प्रेक्षकांसाठी या रॅलीचं वर्णन करा, समोर बघा किती प्रचंड प्रतिसाद आहे। खरंच ही रॅली अभूतपूर्व आहे। मायबाप महाराष्ट्रातल्या जनतेला द्वेष भावना बाजूला ठेवा, परंतु एक या राज्याचे नागरिक म्हणून सविस्तरपणा एक नागरिक म्हणून वाद विवाद विचार मतभेद वैचारिक मतभेद हे असतात। कारण विविध धर्मानं नटलेला विविध जातींना नटलेला आपला महाराष्ट्र आहे आणि या एक समाज कधी नव्हे तर पिढ्यांना पार एकत्र येत नव्हता, आज इतक्या संख्येने एकत्र आलाय। हिचं वर्णन करणं हे शब्दात खरंच खूप कठीण आहे। अभूतपूर्व प्रत्येकाला हेवा वाटत की इतका ताकदीनं मराठा एकत्र आला, प्रत्येकाचं रक्त आज अंगात या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेचं सळसळ करीत असेल की हा समाज एकवटला आणि सगळ्यांना आनंद होत असेल। कॅमेरामॅन धनंजय दारंटेसह मी मनोज जरांगे पाटील। बघितलं या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील हे आपल्याला एका पत्रकाराच्याच भूमिकेमध्ये दिसले आणि अगदी सडेतोडपणे त्या पत्रकाराला प्रश्न विचारले। एबीपी माझाचे जे रिपोर्टर आहेत कृष्णा केंडे यांची मुलाखत मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आणि ज्या पद्धतीनं पत्रकार सगळं दृश्य दाखवत असतो त्या पद्धतीनं सांगत असतो अगदी त्याच पद्धतीनं मनोज जरांगे पाटील हे सुद्धा बोलताना आपल्याला या ठिकाणी दिसलेत। जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व आहे ते समाजानं मान्य केलंय, राज्यानं सुद्धा मान्य केलंय आणि मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला सुद्धा मान्य केलंय। मनोज जरांगे पाटील हे आपला कधी क्रिकेट खेळताना दिसतात, कधी लेझिम खेळताना दिसतात, तर कधी पत्रकाराची मुलाखत सुद्धा घेताना दिसतात। मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व आहे ते अष्टपैलू नेतृत्व आहे।
कुठल्याही नेतृत्वामध्ये ते ठाम भूमिका पार पाडतात असंच आपल्याला या त्यांच्या संपूर्ण बोलण्यावरून, या संपूर्ण त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यावरून लक्षात येतं. पण जर आपण पाहिलं तर मागच्या काही काळापासून मनोज जरांगे पाटील हे आपल्याला सोशल मीडियावर असो, टी व्ही चॅनलवर असो मोठ्या प्रमाणात दिसत असतात आणि याच माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं पत्रकारांचा एक फौज फाटाचा असतो. नेहमीप्रमाणे पत्रकार हे मनोज जरांगे पाटील यांना अनेक वेळा प्रश्न विचारताना सुद्धा आपल्याला दिसतात. त्याच पद्धतीनं सडेतोडपणे मनोज जरांगे पाटील हे प्रत्येक पत्रकारांच्या प्रश्नाला सुद्धा उत्तरं देतात आणि हे सगळं पाहून मनोज जरांगे पाटील यांना एक मोठा अनुभव आला. पत्रकार कशा पद्धतीनं बोलतात, कशा पद्धतीनं उत्तरं देतात, त्यांचा प्रश्न विचारण्याचा मागचा उद्देश काय असतो हे सुद्धा सगळं मनोज जरांगे पाटील यांच्या लक्षात आलं. म्हणूनच जो काही मुंबईच्या दिशेनं मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा निघालेला आहे त्याच मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकाराची भूमिकासुद्धा साकारलेली आहे आणि ते सुद्धा त्यांनी करून दाखवलेलं आहे. कुठंतरी मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईच्या दिशेनं जो काही लढा चालू केला आहे त्याला यश मिळेल. सरकार नक्कीच मुंबईमध्ये गेल्यानंतर आरक्षण देईल आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. पण एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांच्या या मोर्चाबद्दल, या मोर्चामध्ये अनेक लाखो करोडो लोक हे सामील होत आहेत आणि त्यामुळं नक्कीच सरकार काय निर्णय घेईल हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने एका पत्रकाराची मुलाखत घेतली आहे, सडेतोडपणे प्रश्न विचारलेत, त्या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.